एकता मंचामध्ये देखील जे लोक आहेत ते माजी नगरसेवक आहेत, नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, इतर पदाधिकारी आहेत, त्यांनासुद्धा सामाजिक शैक्षणिक क्षेत्राचा अभ्यास आहे. मी समितीचे जे नेते मंडळी असतील, मी त्यांना नम्रपणे विनंती करतो की खरोखरच आपल्याला समाजाचं काम करायचं असेल तर आपण मुस्लिम समाजाच्या कामकाजात सहभाग व्हावं. आज सोलापूर महानगरपालिकेचे झोपडपट्टीची विकास कामं आहेत, त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये भरमसाठ कर आकारण्या वाढलेले आहेत, ते कमी करण्याच्या संदर्भात प्रयत्न करावा. मुस्लिम समाजाचे जन्म दाखल्यापासून शाळेचे दाखल्यापर्यंत, जातीच्या दाखल्यापर्यंत सेतूमार्फत, कलेक्टर कचेरीमार्फत होणारे जे कामकाज आहेत त्याचे शिबिर घ्यावेत. त्यांना जातीचे दाखले काढून देण्यात यावे, इतर दाखले काढून देण्यात यावे आणि त्याचबरोबर त्यांचं व्हेरिफिकेशन करून जात पडताळणी करणं, त्यांचे दाखले मिळवून द्यावेत. त्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये केंद्र राज्य सरकारचे जे योजना आहेत ते आजही मुस्लिम समाजाला माहीत नाहीत. शिबिर घेऊन त्या ठिकाणी त्यांना त्याची माहिती द्यावी आणि त्याचा फायदा सरकारला मिळवून द्यावा. आणि सगळे ज्येष्ठ लोक आहेत एकता मंचमध्ये, त्यांना मी विनंती करेन की आज भारतीय जनता पार्टी हे फार मोठं शत्रू आपल्या समोर आहे आणि विकासाचे कामच करायचं असेल तर भरपूर कामं आपल्याला करायला आपण मोकळे आहोत. आपण त्या विकासाच्या कामाकडे लक्ष द्यावं. आणि जे युती झालेली आहे, आपले ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे साहेबांनी, कॉम्रेड येचुरी साहेबांनी हे युतीमध्ये सोडलेली जागा आहे, याला आपण सहकार्य करावं आणि अडम मास्तरांना सहकार्य करून निवडून आणण्याचा प्रयत्न करावं. जर विधानसभेमध्ये अडम मास्तरांना जागा जाहीर होण्याच्या अगोदर जर एकता मंच जर मुस्लिम उमेदवारीबद्दल चर्चा केली असती तर जरूर त्याचा विचार झाला असता. आणि हे आनंदाची बाब आहे, कोणीतरी मुस्लिम समाजाचं एक नेतृत्व तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी एकता मंच त्यावेळेला जर बोललं असतं तर आपण मुस्लिम उमेदवारी संदर्भात विचार करता आलं असतं. आज अडम मास्तरांना ही उमेदवारी युतीत जाहीर झाल्यामुळे आपण आपसात न भांडता एकता मंचाच्या लोकांना मी विनंती करेन की त्यांनी आपलं युतीचं धर्म पाळावं आणि आपले शिंदे साहेबांची आणि येचुरी साहेब वगैरे आहेत यांचं मान ठेवावं आणि जोरानं आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्ष व त्यांच्या आघाडीचं कशा पद्धतीने आपल्याला पराभव करता येईल त्याचा विचार करावं. अशा प्रकारची मी एकता मंच जे नेते मंडळी आहेत मी त्यांना हात जोडून विनंती करतो.